नमस्कार नमस्कार भोसले साहेब. आज येऊ का? अहो, आलोच. नाही म्हणजे आपल्या मराठी माणसांमध्ये आज येऊ का असं विचारतात नाही का? अशी पद्धतच आहे. काय साहेब, अहो किती फोन करायचे. हा, तुम्ही आमचा फोन उचलत नाही, काही नाही, म्हणून आम्हाला तुमच्या घरी यावं लागेल. काय भोसले साहेब, हो बिल्डर तुम्हाला एवढी चांगली जागा देतोय. हा, तुम्हाला तुमच्या जागेचा एवढा भाव देतोय. तुम्हाला प्रॉब्लेम काय? हो, तुमच्या बाजूच्या शर्मा वहिनी बघा, 2 दिवसामध्ये डॉक्युमेंटवर साईन केली. बिल्डरने मस्तपैकी त्यांना एक भेटवस्तू पण दिली बघा. तर परवाच त्यांच्या मुलीला वॅगनर गिफ्ट करणार आहे म्हणे. काय म्हणालात? अहो, आमचा बिल्डर काही गरीब नाहीये. मर्सिडीज ऑडीही देऊ शकतो, पण तेवढ्या तुमच्या जागेचा भावही असायला हवा की नको? काय भोसले साहेब, हा, हो, पोरा बाळांची लग्न बाकी आहेत, अजून भरपूर खर्च आहे घरामध्ये. जो तुम्हाला जागेचा भाव भेटतोय तो घ्या आणि दुसऱ्या चांगल्या जागी शिफ्ट होऊन जा ना. काय टेन्शन घेता राव तुम्ही? हा, ओ वहिनींना समजलं तर वहिनी किती दुःखी होतील माहिती आहे का? असं नाही करायचं भोसले साहेब. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता साईन केलीत ना, तर तुम्हाला बिल्डर आताच्या त्या जागेवर गिफ्ट देणार आहे. बघा, बघायचं तुम्हाला. थांब. आमच्या बिल्डरने तुमच्यासाठी हे गोल्डन वॉच पाठवले बघा, गोल्डन वॉच. फक्त एक सिग्नेचर डॉक्युमेंटवरती आणि ही भेटवस्तू. तुम्ही विचार करा की तुमचा बिल्डर तुम्हाला किती खुश ठेवेल. हा, अहो भोसले साहेब, तुमच्या जागेवर ते शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे राहिले तर तुमचाही फायदा आहे आणि आमचाही फायदाच आहे की नाही? मग हा, का म्हणजे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये शॉपिंगसाठी तुम्ही, तुमच्या धर्मपत्नी, तुमचे मुलं याल. शॉपिंग कॉम्प्लेक्सला जागा मिळवून दिली म्हणून मला पैसा भेटणार. तुमचा फायदा, आमचा फायदा आहे का नाही? हे बघा, हे बिल्डर आहेत ना, कधीही काही करू शकतात. चांगल्या मार्गाने पैसा भेटतोय ना, तर घ्या साहेब. आलं का लक्षात? हा, बाकी तुमची मर्जी. उद्या पोरं बाळा बोलायला नको, बाबा नाही राहिले, आई नाही राहिली. काय भोसले साहेब, येते का लक्षात? हा, बघा, विचार करा भोसले साहेब. ही धमकी नाही, विनंती आहे. चला, येतो. हा, आठवण असावी.